Another is we saw, what happens when we create object of a string class using literals, that object will get stored into string constant pool. Okay. Now then, what else we saw? We saw string constant pool concept also. We saw memory management, how it is memory efficient to use string class, how it is memory efficient to create a string class object with literals. Okay. How it provides security for us to store data like to store sensitive data like passwords. Okay. Again, we saw what is immutability and how string class is immutable. So we saw the example of dot concat method. So this dot concat method does not make any changes to original string class, okay, original string object. Rather than it creates a new object and adds it into string constant pool. ठीक है? Okay. Now this much, all the details of string class we have seen in the last class. Okay. Apart from this, I told you guys ki we will see how to create our own immutable class. What is immutable class? Immutable class is a class where if we assign any value to its object, we cannot change it later. ठीक है? When we assign any value to its object, we cannot change it later. Okay, so in this way, we can create our own immutable class too. But that is something we'll see later sometime. Okay. Now today we will be exploring there is something called a string buffer and string builder classes. ठीक आहे. जावा मध्ये आपल्याला अजून दोन क्लासेस आहेत जे स्ट्रिंग सोबत काम करण्यासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचं नाव आहे, एक आहे स्ट्रिंग बफर अँड स्ट्रिंग बिल्डर. String buffer and string builder. Okay. Now both these are the classes, and we can create object of these classes like normal. SB is equal to new string buffer. Normal classes सारखा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, and these classes are used to work with a string type data. These classes are used to work with string type data. Okay. Now, when we say string type data, it means that whatever the data we have used here, the same type of data we can use this object to hold or work with. ठीक आहे. म्हणजे मग या स्ट्रिंग क्लास सारखाच सिमिलरली स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे दोन क्लासेस यूज होतात. स्ट्रिंग क्लासेस सारखेच सिमिलर वे न स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे क्लासेस यूज होतात. पण यांच्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत. जसं की स्ट्रिंग क्लासमध्ये आणि या दोन क्लासेसमध्ये काही डिफरन्सेस आहेत. जसं की सगळ्यात पहिला डिफरन्स म्हणजे हे दोन्हीही क्लासेस म्युटेबल आहेत. ओके. These classes are the objects of this class are objects of these classes are mutable. म्युटेबल म्हणजे हे चेंज करू शकतो आपण, यांची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. ओके, त्याला काय म्हणतात, म्युटेबल म्हणतात. स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट कसा असतो, स्ट्रिंग क्लास कसा आहे, इम्युटेबल आहे. म्हणजे एकदा आपण व्हॅल्यू असाइन केली की पुन्हा ती व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. बरोबर, एकदा व्हॅल्यू आपण असाइन केली की ती व्हॅल्यू आपण पुन्हा चेंज करू शकत नाही. व्हेअर ॲज व्हेअर ॲज स्ट्रिंग बफर अँड स्ट्रिंग बिल्डर these classes are म्युटेबल क्लासेस. म्हणजे एकदा आपण व्हॅल्यू त्याला असाइन केली तर त्याची व्हॅल्यू लगेच आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, हा सगळ्यात पहिला डिफरन्स. मग जिथं तुम्हाला म्युटॅबिलिटी पाहिजे
जिथे तुम्हाला म्युटेबिलिटी पाहिजे त्या केसमध्ये तुम्ही स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डर या क्लासचा यूज करू शकता. जसं की समजा तुम्हाला पाहिजे होतं की जर तुमचा पासवर्ड असेल आणि पासवर्ड मध्ये जर तुम्हाला कोणाला काही चेंज करायला अलाउड करायचं नसेल, तर तुम्ही स्ट्रिंग क्लास यूज कराल. पण जर तुमचं समजा सिंपल नाव आहे एखादं लेट से स्ट्रिंग बफर एस बी इज इक्वल टू एखादी काही व्हॅल्यू आहे. ओके, स्ट्रिंग बफर एस बी इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काहीतरी आपण व्हॅल्यू देतो इथं. ठीक आहे, एक्स वाय झी. एक्स वाय झी. आता तुम्हाला काय करायचं, समजा या व्हॅल्यूला चेंज करायचं किंवा या व्हॅल्यूला काही जोडायचं असेल, तर तुम्ही सिंपल इथं एसबी डॉट अपेंड नावाची मेथड आहे, याच्यामध्ये एसबी डॉट अपेंड नावाची मेथड आहे. तर सिंपल अपेंड करू शकता तुम्ही, आणि अपेंड करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू, तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे ती तुम्ही देऊ शकता, जसं की एक्स वाय झी आणि स्पेस एबीसी. मग डायरेक्ट जर तुम्ही ह्या एस बी ऑब्जेक्टला जर इथं प्रिंट केलात ना, तर तुमची डायरेक्ट जी व्हॅल्यू आपण अपडेट केली होती, दॅट सेम व्हॅल्यू विल बी अपडेटेड हिअर. दॅट सेम व्हॅल्यू विल बी अपडेटेड और सेव्ह इन द सेम ऑब्जेक्ट. पण स्ट्रिंग क्लासमध्ये कसं होतं, जर आपण, तर इथं काय भेटणार तुम्हाला, एक्स वाय झी स्पेस एबीसी. पण स्ट्रिंग क्लासच्या केसमध्ये काय होतं, जेव्हा आपण एस टी आर डॉट कॉन्कॅट करत होतो एबीसी आणि समजा इथं एक्स वाय झी, तर या एस टी आर ची जी व्हॅल्यू होती ती एबीसीच राहत होती. राईट? इफ यू गाईज रिमेंबर, आय टोल्ड यू गाईज की ही व्हॅल्यू इथं कॉन्कॅट होत नव्हती स्ट्रिंग ऑब्जेक्ट मध्ये. रादर दॅन हा एबीसी एक्स वाय झी एबीसी, सॉरी एबीसी आणि एक्स वाय झी ही कम्प्लीट व्हॅल्यू स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये बिना नावाची, बिना रेफरन्सची जाऊन क्रिएट होत होते. नवीन ऑब्जेक्ट एक स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये क्रिएट होत होता. ठीक आहे, पण स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डरच्या केसमध्ये कसं आहे की हे जे आहेत ना, हे म्युटेबल ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे तुम्हाला हे डायरेक्ट चेंजेस अलाउड करतात. मग ज्यावेळेस तुम्हाला अशी रिक्वायरमेंट असते की तुम्हाला बाबा म्युटेबल ऑब्जेक्ट्स पाहिजे, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेंटली तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चेंज करणार असाल, त्या केसमध्ये तुम्ही काय करा, स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डरचा यूज करा. समजलं? थेरॉटिकल समजलं काहीच, काय म्हणलं का कन्फ्युज झालं? यस, नो, न्यूट्रल? Yes, sir. राईट. ओके. Okay, I hope everyone is getting it. Okay. If you guys do not understand, just let me know. Okay, this is the one thing. Now, there is another thing is that these are now see, this same property both are mutable is common for these both classes. ठीक आहे, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे दोन्ही क्लासचे ऑब्जेक्ट म्युटेबल आहेत. दोन्ही क्लासचे ऑब्जेक्ट म्युटेबल आहे. अजून एक गोष्ट सांगतो की या क्लासमध्ये जसं स्ट्रिंग क्लासमध्ये कॉन्कॅट मेथड होती, अजून टू स्ट्रिंग, टू लोअर केस, टू अप्पर केस, नॉट टू स्ट्रिंग बिलॉंग्स टू ऑब्जेक्ट क्लास, टू लोअर केस, टू अप्पर केस, स्टार्ट्स विथ, एंड्स विथ, टू सबस्ट्रिंग नावाच्या सबस्ट्रिंग मेथड होती. ह्या सगळ्या मेथड जशा स्ट्रिंग क्लासमध्ये होत्या, तशाच आपल्याला स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर मध्ये पण मेथड्स आहेत. जसं की स्ट्रिंग क्लासमध्ये स्ट्रिंगला जोडण्यासाठी कॉन्कॅट नावाची मेथड होती, तसं स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर मध्ये अपेंड नावाची मेथड. अपेंड म्हणजे पण जोडणेच होते, कॉन्कॅट म्हणजे पण जोडणेच होते. तर या टाईपच्या बऱ्याचशा मेथड या दोन्ही क्लासमध्ये आहेत. आणि द थिंग इज की ज्या मेथड स्ट्रिंग बफर क्लासमध्ये आहेत ना, तर सेम मेथड, सेम नावाच्या सेम पर्पज वाल्या मेथड स्ट्रिंग बिल्डर क्लासमध्ये आहेत. म्हणजे दोन्ही क्लासमध्ये सेम मेथड्स आहेत, ते आपण पाहू. ठीक आहे, तर बोथ क्लास हॅव सेम मेथड. बोथ क्लासेस हॅव सेम मेथड्स. ओके. व्हेन आय से सेम मेथड्स म्हणजे स्ट्रिंग क्लासमध्ये जसे आपल्या कॉन्कॅट मेथड आहेत, तसंच आपल्या स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर मध्ये पण
काही मेथड आहेत जसं की अपेंड मेथड एक पाहिली इथं आपण, नंतर इन्सर्ट मेथड आहे, डिलीट मेथड आहे. तर या साईडच्या या टाईपच्या सगळ्या मेथड या दोन्ही क्लासमध्ये सेम आहेत. ओके, लेट्स क्रिएट वन ऑब्जेक्ट, लेट्स क्रिएट वन प्रोग्राम अँड देन आय विल टॉक अबाउट हिअर स्पेसिफिक क्लासेस. ओके, सी, तर आता स्ट्रिंग क्लास आणि स्ट्रिंग बिल्डर स्ट्रिंग बफर मधला डिफरन्स काय? मेन डिफरन्स हा आहे की स्ट्रिंग क्लास हा इम्युटेबल आहे, whereas string buffer and string builder are mutable classes. Immutable string class, mutable string buffer, string builder. Okay, now another difference is we'll write one program first. Now let's go to the string. Let's take string builder first. ठीक है? Let's take string builder, string buffer, anything. You guys can take anything. String buffer first. Okay. Now see, पहिली प्रॉपर्टी तर हा म्युटेबल आहे, याचे ऑब्जेक्ट्स म्युटेबल आहेत. ठीक आहे. स्ट्रिंग बफर ऑब्जेक्ट्स आर म्युटेबल. म्युटेबल म्हणजे याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. त्याच्यानंतर स्ट्रिंग बफरची एक व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, जी आहे हा थ्रेड सेफ आहे. हा काय? थ्रेड सेफ आहे. ओके, दिस क्लास इज अ थ्रेड सेफ. थ्रेड सेफ म्हणजे काय ते आपण पाहू. त्याच्या अगोदर एक प्रोग्राम, विल सी वन अप्लिकेशन, वन प्रोग्राम using the string buffer and string builder. ठीक है, and then we'll go to the thread safety. This is what is very interesting concept. ठीक है, सेम फंडा. स्ट्रिंग बफर जो आहे हा याचे ऑब्जेक्ट्स म्युटेबल आहेत आणि हा थ्रेड सेफ आहे. स्ट्रिंग बिल्डर वेरा स्ट्रिंग बिल्डर वेरा स्ट्रिंग बिल्डर हा जो आहे ना हा पण म्युटेबल आहे, पण हा नॉट थ्रेड सेफ आहे. सी, या दोघांमधला डिफरन्स हा आहे की स्ट्रिंग बफर हा थ्रेड सेफ आहे आणि स्ट्रिंग बिल्डर हा थ्रेड सेफ नाहीये. स्ट्रिंग बफर हा थ्रेड सेफ आहे, स्ट्रिंग बिल्डर हा थ्रेड सेफ नाहीये. आता हे थ्रेड सेफ्टी काय असतं ना ते आपण पाहू. ओके. Now let's go ahead and create one application here. Let's create one class and yes, string buffer, string builder. Okay, जे सुचलं ते नाव दिलं. You guys can provide any name. Make sure you guys are practicing all those things. Okay, now let's create an object here. String buffer. Yes, f is equal to new string buffer. ठीक आहे, याला तुम्ही इथं व्हॅल्यू असाइन करू शकता. ABC. ओके, आता याला जर तुम्ही प्रिंट केला SF ला, तर तुम्हाला SF ची व्हॅल्यू दिसेल. सी, ABC व्हॅल्यू दिसते कन्सोलवर, म्हणजे नॉर्मल आहे आपला. आता मी इथं काय करतो, हा आपल्याला म्युटेबल नाहीये म्हणतोय आपण. ठीक आहे, सॉरी, म्युटेबल आहे म्हणतोय आपण. तर याला अपेंड करून पाहू आपण. याला अपेंड करा. काय करायचं? अपेंड ABC स्पेस XYZ. आता लाईन नंबर 8 वर
ओके. नाव सी, लाईन नंबर 8 वर एस एफ स्ट्रिंग बफर या क्लासची व्हॅल्यू एबीसी आहे, या ऑब्जेक्टची व्हॅल्यू एबीसी आहे एस एफ ऑब्जेक्टची, जी आपण प्रिंट केली. पुन्हा काय केलं मी, एस एफ डॉट अपेंड केलं आणि एस एफ डॉट अपेंड केलं आणि पुन्हा आपण एस एफ ची व्हॅल्यू प्रिंट करतोय. आता पाहू एस एफ ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला. काय भेटली एस एफ ची व्हॅल्यू आता, एबीसी एक्स वाय झी. म्हणजे या एस एफ मध्ये या अपेंड मेथडनं चेंजेस केले, या ओरिजिनल ऑब्जेक्ट मध्ये चेंजेस केले त्यांनी डायरेक्ट. पण हेच जेव्हा आपण स्ट्रिंग क्लास सोबत करत होतो, स्ट्रिंग एस टी आर इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू अनु. ओके. आणि ज्यावेळेस आपण इथे प्रिंट करू, तर आपण लेट्स से एस वाय एस ओ यू टी आणि एस टी आर. ठीक आहे. इथं आपण प्रिंट करू आणि अनु प्रिंट झालं, राईट. आणि पुन्हा आपण सेम करू, एस टी आर डॉट कॉनकॅट नावाची मेथड होती, नॉट कंटेन्स कॉनकॅट. तर कॉनकॅट मेथडला, कॉनकॅट मेथड काय करते, आपल्याला दोन स्ट्रिंगला जोडून देते. ठीक आहे. मी काय करतोय, राधा समोर कॉनकॅट करायला ट्राय करतो आणि इथं आपण प्रिंट करू एसटीआर ला. ठीक आहे. आता बघू की दोन्ही केसमध्ये एसटीआर ची व्हॅल्यू काय येते. इथं पहा, ही एबीसी व्हॅल्यू तर तुमची एस एफ ची आहे. नंतर एबीसी एक्स वाय झी पण एस एफ ची आहे, जी या लाईन वर आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, या लाईन वर एस टी आर प्रिंट केला. एस टी आर ची व्हॅल्यू इथे अनु होती इनिशियली. नंतर आपण एस टी आर मध्ये काहीतरी कॉन्कॅट राधा कॉन्कॅट करायला ट्राय केलं. आपण एक्सपेक्ट करत होतो की अनु राधा नाव भेटायला पाहिजे, पण आपल्याला स्टील आपल्याला अनुच भेटतं. याचा अर्थ असा की स्ट्रिंग क्लास मध्ये एकदा आपण एखादी व्हॅल्यू असाइन केली ना, तर ती व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजेच हा इम्म्युटेबल आहे, म्हणजेच हा इम्म्युटेबल आहे. वेरा स्ट्रिंग बफर जो क्लास आहे, त्याच्यामध्ये एकदा व्हॅल्यू आपण असाइन केली, तर ती व्हॅल्यू आपण अपेंडचा यूज करून चेंज करू शकतो. म्हणजे हा म्हणजे हा म्युटेबल म्युटेबल आहे. आहे, राईट. ओके. नाव नाव दिस इज व्हॉट इज प्रॉपर्टी. नाव बोथ क्लासेस आर सेम, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर सेम. जर तुम्ही इथं स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर जर केलं, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर केलं ना, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर केलं ना, that is also that is also same. See, string builder SB is equal to new string builder. ठीक आहे. ओके. आणि सी इथं पहा, स्ट्रिंग बिल्डर मध्ये पण सेम मेथड आहे, अपेंड मेथड आहेत, आणि यासारख्या सगळ्या मेथड्स ज्या आहेत ह्या सेम आहेत. सेम मेथड्स आहेत ह्या. ओके. सी इन्सर्ट मेथड, सी वी सी अपेंड मेथड, अँड देन देर इज अपेंडचे पण व्हेरियस, आपल्याला ओव्हरलोडेड मेथड म्हणतात त्याला. अपेंड मेथड एकाच क्लासमध्ये सेम नावाची मेथड मल्टिपल टाइम असेल तर ओव्हरलोडेड मेथड म्हणतात. ओके. देन कॅपॅसिटी म्हणजे त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहेत. त्यानंतर कॅरेक्टर ऍट, जी स्ट्रिंग क्लासमध्ये मेथड होती आपल्याला. कॅर्स म्हणजे त्या याच्यामधले सगळे कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करून देणार ते आपल्याला. या डिलीट नावाची मेथड आहे. देन गेट कॅर्स अँड इन्सर्ट नावाची मेथड आहे. आपल्याला पर्टिक्युलर लोकेशनला जर एखादा कॅरेक्टर इन्सर्ट करायचा असेल तर पर्टिक्युलर इंडेक्सला. लेंथ मेथड आहे. रिपीट मेथड आहे. देन रिव्हर्स मेथड आहे सगळ्यात महत्वाची. ओके. लेट्स सी की रिव्हर्स मेथड काय करतं, की या कॅरेक्टरला रिव्हर्स करतं. आपल्याला आपण पाहिलं होतं, स्ट्रिंगला जर रिव्हर्स करायचं असेल तर आपल्याला खूप सारं काम करायला लागत होतं. वी हॅव सीन, राईट, रिव्हर्सिंग अ स्ट्रिंग प्रोग्राम. सी नाव सीबीए, जर एसबी याच्यामध्ये एबीसी व्हॅल्यू होती,
आणि या एबीसी व्हॅल्यूला जर रिव्हर्स करायचं असेल तर इथं सीबी आहे. व्हेअर जर तुम्हाला स्ट्रिंग क्लासचा, ओके, दिस इज असाइनमेंट फॉर यू गाईज, की राईट अ प्रोग्राम टू रिव्हर्स स्ट्रिंग ऑब्जेक्ट. ओके, याच स्ट्रिंगला रिव्हर्स करायचं. आय थिंक तुमच्या असाइनमेंट मध्ये पण हे असेल. ठीक आहे ना. पण या ज्यावेळेस आपण स्ट्रिंग क्लास स्ट्रिंग ऑब्जेक्ट सोबत काम करतो रिव्हर्स करायला, आपल्याला खूप सारा कोड लागतो. जसं की या स्ट्रिंगला प्रत्येक कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करा, नंतर मग शेवटच्या कॅरेक्टर पासून याला प्रिंट करत जा, या टाईपचा. पण जर तुम्ही स्ट्रिंग बिल्डर किंवा स्ट्रिंग बफर यूज करत असाल तर डायरेक्ट तुम्हाला रिव्हर्स नावाचे मेथड आहे, अँड दॅट रिव्हर्स मेथड विल रिव्हर्स युअर स्ट्रिंग. आणि ही मेथड दोन्ही क्लासमध्ये आहे, ही मेथड दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये आहे. ठीक आहे, दोन्ही क्लासमध्ये स्ट्रिंग बिल्डर मध्ये आहे, स्ट्रिंग बफर मध्ये आहे, पण स्ट्रिंग क्लासमध्ये ही मेथड नाहीये. कुठे गेला स्ट्रिंग क्लास? हा, स्ट्रिंग क्लासमध्ये डायरेक्ट रिव्हर्स मेथड नाहीये. सी, रिव्हर्स मेथड याच्यामध्ये नाहीये. ओके, नाव नाव दिस इज बोथ क्लासेस आर सिमिलर. सगळ्या स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बफर मध्ये दोन्हीही क्लासेस सिमिलर आहेत. दोन्ही क्लासेस मध्ये सेम मेथड आहेत. जर तुम्ही इथं स्ट्रिंग बिल्डर मध्ये जाल, या क्लासच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये कसं जायचं? कीबोर्डवरचा कंट्रोल प्रेस करायचा आणि क्लिक करायचं या क्लासवर. ठीक आहे, असा क्लास तुमचा ओपन होतो. नाही तर याच्यावर राईट क्लिक करून ओपन डिक्लेरेशन पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, इथं पहा, या क्लासमध्ये ज्या मेथड्स आहेत ना, कंट्रोल ओ करा. इथं कंट्रोल क्लासमध्ये जायचं आणि क्लासमध्ये क्लिक करायचं आणि कंट्रोल ओ करायचं. या क्लासमधल्या सगळ्या मेथड्स तुम्हाला दिसतात. सी, या साईड या टाईपच्या मेथड आहेत. याच्यामधली आपण एक मेथड पाहू, एक अपेंड मेथड पाहू. ठीक आहे, इथं पहा अपेंड मेथड किती लिहिलेले आहेत ते पहा. एक आहे अपेंड मेथड लाईन नंबर 172, दुसरी आहे लाईन नंबर 178. ठीक आहे, अजून पहा खाली पण आहेत हा. पण यांचे जे इनपुट पॅरामीटर आहेत का, हे वेगळे वेगळे आहेत. इथं आपण ऑब्जेक्ट इनपुट देतोय, इथं स्ट्रिंग देतोय, इथं स्ट्रिंग बफर इनपुट देतोय, इथं कॅरेक्टर सिक्वेन्स इनपुट देतो, इथं कॅरेक्टर सिक्वेन्स आणि स्टार्ट आणि एंड इंट इंट नावाचे इनपुट देतोय. इथं कॅरेक्टर अरे इनपुट देतोय, इथं पहा कॅरेक्टर अरे ऑफसेट आणि लेंथ इनपुट देतोय, इथं बुलियन, इथं कॅरेक्टर इंट लॉंग. ठीक आहे, म्हणजे काय? सेम मेथड नेम बट डिफरंट पॅरामीटर, दॅट इज व्हॉट ओव्हरलोडिंग. सेम मेथड नेम विथ डिफरंट पॅरामीटर इज कॉल्ड as ओव्हरलोडिंग. व्हेअर ओव्हररायडिंग काय असते? सेम मेथड विथ डिफरंट इम्प्लिमेंटेशन, दॅट इज ओव्हररायडिंग. सी, तर ओव्हरलोडेड मेथड आहेत ह्या. जर तुम्हाला म्हणलं की कोणतं इनबिल्ड जावा मधलं इनबिल्ड ओव्हरलोडेड मेथडचं एक्झाम्पल द्या, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर या क्लासेसचं एक्झाम्पल देऊ शकता. याच्यामध्ये सांगू शकता की अपेंड मेथड ही ओव्हरलोडेड आहे, किंवा अजून ज्या काही मेथड्स याच्यामध्ये, सी, इन्सर्ट मेथड ओव्हरलोडेड आहे. ओके, then insert method is overloaded. What else is overloaded? Repeat method. Do we have? See, last index is overloaded. तर या ह्या टाइपचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. You guys should take take out these notes too. Make sure guys you guys are joining using laptops. Okay, mobile is not a effective way to attend classes. किंवा कोणताही मोठं फोरम, मे बी टीव्ही, अँड्रॉइड टीव्ही वगैरे असेल तर, बट मेक शुअर यू आर युझिंग अ बिग स्क्रीन. ठीक आहे सर, समजलं. स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे दोन्ही क्लासेस सेम आहे. दोन्ही क्लासेस मध्ये सेम मेथड आहेत, जसं की इथे एस एफ डॉट रिव्हर्स मेथड. याच्यामध्ये पण रिव्हर्स मेथड आहे, जी तुमच्या स्ट्रिंगला रिव्हर्स करून देते. ठीक आहे, तर दोन्ही क्लासेस सेम आहेत, स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बफर सेम आहेत, म्युटेबल आहेत. ठीक आहे, दोन्ही क्लासेसच्या मेथड्स सेम आहेत. ठीक आहे, द ओनली डिफरन्स बिटवीन द स्ट्रिंग बफर अँड स्ट्रिंग बिल्डर इज दॅट the only difference between the string buffer and string builder is that this string buffer is thread safe, whereas string builder is not thread safe. Now what is thread safety? That is something we'll see. आतापर्यंत जे पाहिलं ते समजलं? Got it guys? Yes, sir. Yes, sir. Okay, now let's Yes. let's understand.
Let's understand this. Let's what understand? What is thread safety? Okay. Let's understand what is thread safety. ठीक आहे. थ्रेड ही थ्रेड सेफ्टी वगैरे जो आहे हा मल्टी थ्रेडिंगचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. मल्टी थ्रेडिंगचा कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस आपण मल्टी थ्रेडिंग पाहू त्यावेळेस विल एक्सप्लोर दिस. बट व्हॉट इज थ्रेड सेफ्टी? वी नीड इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस वी मस्ट नो व्हॉट एक्झॅक्टली इट इज. ओके. थ्रेड सेफ्टी. ओके. नाव व्हॉट इज थ्रेड सेफ्टी? जावामध्ये थ्रेड्स असतात. थ्रेड्स काय असतो? इंडिपेंडंट पीस ऑफ प्रोग्राम असतो, इंडिपेंडंट पीस ऑफ कोड असतो, जो एक्झिक्यूट होत असतो. आपल्याला काही गरज नाहीये काय थ्रेड आहे सध्या माहित करायची. फक्त इमॅजिन करा की थ्रेड आहे, थ्रेड आहे, धागा आहे एक. ओके, जस्ट धागा इमॅजिन करा. ठीक आहे. आणि हे थ्रेड्स जे असतात हे तुमच्या प्रोग्रामला ऍक्सेस करतात, मेथडला रन करतात. सोडून द्या हे पण. ठीक आहे. इमॅजिन करा थ्रेड सेफ म्हणजे काय असतं आणि थ्रेड सेफ नसणं म्हणजे काय. इमॅजिन करा यू हॅव वन big plate here. I provide same example in my all batches, in my all previous batches. ठीक आहे. हे एक मोठं ताट आहे. ओके. और let's not go for ताट, let's go for भंडारा example. We all know भंडारा. ठीक आहे. एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये एक टेबल आहे. ठीक आहे. त्या मंदिरामध्ये एक टेबल आहे आणि तिथे नाही का भंडारा लागलाय. भंडाऱ्यावर बरेचसे आयटम्स आहेत. ओके. whatever bhaji, poli, ladu, and all those things, salad and all items are there. आणि हा टेबल आहे. ओके. ओके. अँड दिस इज व्हॉट आवर टेबल इज. नाव जनरली काय होतं की जे काही लोक मंदिरात दर्शनाला जातात त्या लोकांची रांग लागते आणि ते एक एक येऊन इथं भंडारा घेतात. ओके. जे काय असेल प्लेट असेल वाटेवर द प्रोसेस इज. एक काय करतो, एक येतो इथं भंडारात जे काय जेवायला प्रसाद घेतो आणि इकडं असा निघून जातो. ठीक आहे. हे माहिती सगळ्यांना हे कसं होतं ते. लाईन लागते, एक जण प्लेट येतो, पहिला जो प्लेट घेतो आणि प्लेट घेऊन बाजूला जातो. ठीक आहे. सगळे आयटम याच्यावर समजा 10 आयटम्स असतील तर 10 आयटम, 10 प्लेट, 10 कंटेनर मधले 10 आयटम प्लेट मध्ये घेतो तो आणि निघून जातो. राईट. नॉर्मल एक्झाम्पल आहे हा. माहिती आहे. येस, नो. Yes. राईट. Yes, sir. नाव हा गेला की नंतर दुसरा येणार याच्या मागे, दुसरा प्लेट मध्ये प्लेट घेणार, सगळे आयटम्स घेणार, निघून जाणार. तिसरा येणार, सगळे आयटम्स घेणार, निघून जाणार. ओके. नाव याला म्हणतात थ्रेड सेफ. याला म्हणतात थ्रेड सेफ म्हणजे काय होतं, एका वेळेला आपण एकाच माणसाला, एकाच पर्सनला एंट्री देतोय. तो पर्सन त्याची प्लेट घेऊन जेवढे काय आयटम्स पाहिजे तेवढे आयटम्स घेतोय आणि तो निघून जातोय. राईट. हा थ्रेड सेफ आहे. हा थ्रेड सेफ आहे. एकदाच एक जण येतो आणि घेऊन जातो. मग इथं जर 100 आपल्याकडे माणसं असतील, एका माणसाला प्लेट घेऊन आयटम्स घ्यायला जर 1 मिनिट लागत असेल तर 100 माणसाला किती मिनिट लागतील? 100 मिनिट्स लागतील. बरोबर. बरोबर. Yes, Yes, sir. sir. ओके. एका माणसाला 1 मिनिट लागतो, 100 माणसाला 100 मिनिटं लागतात. ठीक आहे. याला म्हणतात थ्रेड सेफ. थ्रेड सेफ म्हणजे काय असतं, आपण आपल्या टेबलवर, आपल्या भंडाऱ्याच्या टेबलवर एका टाइमला एकाच माणसाला येऊन प्लेट घेऊन जाऊ देतो. याचाच अर्थ असा थ्रेड सेफ. जावामध्ये थ्रेड सेफ काय असतं, आपली जी मेथड असते ना त्या मेथडला आपण
एका वेळेस एकाच ऑब्जेक्टला एक्झिक्यूट करू देतो, एकाच ऑब्जेक्टला ऍक्सेस करू देतो, किंवा एकाच थ्रेडला ऍक्सेस करू देतो. ऍट ए टाइम एकाच थ्रेडला ऍक्सेस करू देतो. याला म्हणतात थ्रेड सेफ्टी. थ्रेड सेफ आहे हा. म्हणजे एकदा एकच थ्रेड येणार आणि डेटा घेऊन जाणार. याचा काय होतं, याचा फायदा काय होतो, की 100 माणसांना 100 आयटम्स, जे काही 10 आयटम्स आहेत ना, ते प्रत्येक आयटम भेटतो. ठीक आहे. लेट्स अंडरस्टँड नॉट थ्रेड सेफ म्हणजे काय. नॉट थ्रेड सेफ म्हणजे काय, लेट्स अंडरस्टँड नॉट थ्रेड सेफ म्हणजे काय. इमॅजिन करा, तुमच्याकडे भंडाऱ्याचा टेबल आहे. ठीक आहे. 100 लोक आहेत. थ्रेड सेफ समजलं तुम्हाला, की एकदा एका वेळेला एकच ऑब्जेक्ट येणार, एकच थ्रेड येणार, आणि तो तुमच्या मेथडला, तुमच्या टेबलला ऍक्सेस करणार, सगळे प्लेटमध्ये सगळं खायला घेणार आणि निघून जाणार. इमॅजिन करा, नॉट थ्रेड सेफ म्हणजे काय. 100 माणसं आहेत. 100 माणसं एकदाच इथे येणार, एकदाच्या टेबलवर येणार. ठीक आहे. 100 माणसं एकदाच टेबलवर आले. आता 100 माणसं एकदाच टेबलवर आले, तर ते काय करतात, प्लेट घ्यायला ट्राय करतायत. मग 100 पैकी, ओके, त्याने प्लेट घेतली, नंतर आयटम घेतले, सगळं झालं. मग याच्यामध्ये मला एक सांगा, गॅरंटी आहे का की 100 माणसांना हे 10 आयटम इक्वली पोर्शन मध्ये भेटतील? नो. राईट, समजतंय बाकीच्यांना? अनुराधा, हर्षल, मयूर, ओंकार, पल्लवी, यू गाईज गेटिंग इट? की येस सर. जे, राईट. तर या लोकांना सगळे आयटम्स एकदाच भेटायची गॅरंटी नाहीये. कोणाला पोळी भेटेल तर भाजी नाही भेटणार, कोणाला लाडू नाही भेटणार, कोणाला अजून काय नाही भेटणार. ठीक आहे. म्हणजे एक आहे की डेटा जो आहे ना, याची गॅरंटी नाहीये तुम्हाला भेटायची. ठीक आहे. म्हणजे डेटा लॉस होऊ शकतो. राईट. म्हणजे हा जो आहे, ज्यावेळेस एकदाच तुमच्या मेथडला सगळे थ्रेड्स एकदाच आपण ऍक्सेस करायला अलाउड करतोय ना, त्यावेळेस काय होतो, डेटा लॉस होऊ शकतो, एक तर डेटा लूज होऊ शकतो, किंवा गॅरंटी नसते. ठीक आहे. एक्झिक्युशनची गॅरंटी नसते. सिम्पल. एक्झिक्युशन, एक्झिक्युशन नॉट गॅरंटेड. ठीक आहे. एक्झिक्युशन नॉट गॅरंटेड, बरोबर आहे. म्हणजे या थ्रेड्सला, प्रत्येक 100 थ्रेड्सला, 100 लोकांना सेम प्रसाद मिळायची गॅरंटी नसते. कोणत्या? थ्रेड, नॉट थ्रेड सेफ मध्ये, ज्यावेळेस थ्रेड सेफ नसतात. म्हणजे थ्रेड सेफ नसणं म्हणजे काय, एकदाच सगळ्या थ्रेड्सला अलाउ करणं, एकदाच सगळ्या थ्रेड्सला एक्झिक्यूट करण्यासाठी अलाउड करणं. ठीक आहे. याचा ड्रॉबॅक काय, की याच्यामध्ये आपल्याला एक्झिक्युशनची गॅरंटी नसते, की प्रत्येक थ्रेड हा एक्झिक्यूट होईल, पण प्रत्येकाला प्रसाद भेटलच याची गॅरंटी नसते. कदाचित मग जे मागचे जे लोक आहेत त्यांना काहीच नाही उरणार इथं. बरोबर, हे पॉसिबल होऊ शकतं. राईट. राईट. सो दिस इज व्हॉट थ्रेड सेफ आणि थ्रेड नॉट सेफ. समजलं तुम्हाला थ्रेड सेफ्टी आणि थ्रेड नॉट सेफ्टी? येस सर. ओके. नाव याच्यामध्ये ज्यावेळेस थ्रेड सेफ होता आपला ऑब्जेक्ट, ज्यावेळेस आपल्या मेथड्स थ्रेड सेफ आहेत, त्यावेळेस काय होत होतं, की 100 लोकांना 100 मिनिट लागत होते हे सगळं प्रसाद घेण्यासाठी. बरोबर. 100 लोकांना 100 मिनिट्स लागत होते प्रसाद घेण्यासाठी. पण नॉट थ्रेड सेफ म्हणजे ज्यावेळेस थ्रेड सेफ्टी नसते, त्यावेळेस 100 लोकांना किती टाइम लागेल? 10 मिनिट हार्डली, समजा, इमॅजिन करा. राईट. एका मिनिटाला 10-15 लोक एकदाच यायलेत आणि घेऊन चालले, दुसऱ्या मिनिटाला 10-15 लोक एकदाच यायलेत, घेऊन चालले, तिसऱ्या मिनिटाला 10-15 लोक, करेक्ट? किंवा 20 लोक येस पण येऊ शकतात सुरुवातीला, किंवा 100 लोक एकदाच येऊ शकतात, याची गॅरंटी नाही. 100 लोक एकदाच येतील, किंवा सुरुवातीला 5 येतील, नंतर 50 येतील. राईट. कधी 90 एकदाच येतील. ओके, याची गॅरंटी नसते थ्रेड सेफ्टी मध्ये. म्हणजे या नॉन थ्रेड सेफ मध्ये जो एक्झिक्युशन, जो टाइम आहे, टाइम टू एक्झिक्युशन, हा कमी आहे. बरोबर. राईट. सर. ज्यावेळेस थ्रेड सेफ होता त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी 100 मिनिटं लागतच होते. त्याच्यात काहीच याच्यात काही डाऊट नव्हता, की एकच माणूस एकदा येत होता, प्लेट घेऊन जात होता, एका माणसाला 1 मिनिट लागत होता. पण ज्यावेळेस
नॉन थ्रेड सेफ इन्व्हायरमेंट मध्ये किंवा नॉन थ्रेड सेफ ऑब्जेक्ट मध्ये ऍट अ टाइम कितीही लोक येऊन एक्झिक्युशन करून जाऊ शकत होते. कितीही लोक येऊन घेऊन जाऊ शकत होते. त्यावेळेस हा जो 100 मिनिटाचा जो टाइम असतो ना, हा कमी, कदाचित कधी 10 मिनिट पण लागतील, कधी 5 मिनिट पण लागतील, कधी एका मिनिटात सगळे 100 लोक येऊन गायब होऊन जातील, इथून घेऊन जातील, कधी 90 मिनिट्स पण लागतील. ठीक आहे. पण याच्या कंपॅरिझन मध्ये हा जो आहे नॉन थ्रेड सेफ हा फास्टर आहे. करेक्ट आहे. Yes, sir. राईट. सो व्हेन वी से थ्रेड सेफ जो असतो हा स्लो असतो. ठीक आहे. स्लो असतो पण गॅरंटीड एक्झिक्युशन असते. पण गॅरंटीड असतो हा. ठीक आहे. व्हेर एज नॉन थ्रेड जो सेफ जो असतो हा फास्ट असतो. ठीक आहे. फास्ट असतो पण याची जी एक्झिक्युशन जे असते त्याची नॉट गॅरंटी असते. ठीक आहे. समजलं? समजलं. ओके. नाव मग आपल्याला जशी आपली गरज आहे ना त्यानुसार आपण एक तर थ्रेड सेफ यूज करतो किंवा नॉन थ्रेड सेफ यूज करतो. इमॅजिन करा, रिअल टाइम एक्झाम. आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं समजलं? यस सर. ओके. नाव इमॅजिन करा, बँक आहे तुमची. ठीक आहे. या टोटल बँक मध्ये, ठीक आहे, बँकेत या टोटल 10,000 आहे. त्याच्यात किती आहेत? 10,000 आहेत. 1,00,000 रुपये आहे त्याच्यात. ठीक आहे. 1,00,000 रुपये आहेत. ठीक आहे. आणि 1,00,000 रुपये विड्रॉ करण्यासाठी लोक आले. 1,00,000 रुपये विड्रॉ करण्यासाठी लोक आले. इमॅजिन करा, एकदाच समजा 100 लोक आले, 1,000 लोक आले, एकदाच 1,000 लोक आले, तर तुम्हाला आणि एकदाच आपण म्हणतोय की जा काउंटर वर जा, अप्लिकेशन मध्ये लॉग इन करा. हं, आणि सेम विड्रॉ मेथड यूज करता येते आणि याला विड्रॉ करा. तर यावेळेस काय होईल, जर सेम मेथडला जर आपण एवढे सारे थ्रेड्स अलाउ केले, तर कोणत्या ऑब्जेक्टला किंवा कोणत्या एखाद्या थ्रेड्सला डेटा भेटेल याची गॅरंटी नसतं. तो बिना डेटाचाच निघून जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे काय होईल, बाकीचे थ्रेड्स सगळे विड्रॉ करतील अमाऊंट आणि काही थ्रेड्सला अमाऊंट मिळणारच नाही. पण याच केसमध्ये जर आपण या जे बँकिंगची जी विड्रॉ नावाची मेथड असते, या मेथडला जर आपण थ्रेड सेफ बनवलं, या मेथडला जर आपण थ्रेड सेफ बनवलं, याचा अर्थ असा की कोणी पण येणार, पहिल्यांदा एकच जण येणार, पैसे विड्रॉलची रिक्वेस्ट टाकणार, अप्लिकेशन मध्ये विड्रॉ क्लिक करणार आणि विड्रॉ क्लिक केल्यानंतर त्याचे पैसे विड्रॉल होणार आणि नंतरच दुसरा अलाउड करणार. ठीक आहे. म्हणजे मेक सेन्स करतो बँकिंग सेक्टरमध्ये किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये या टाईपचा थ्रेड सेफ्टी यूज करणं थ्रेड सेफ्टी यूज करणं सेन्स करते. राईट. थ्रेड सेफ पाहिजे बँकिंग मध्ये, थ्रेड सेफ पाहिजे म्हणून जे मल्टी थ्रेडिंग नावाचा जो कन्सेप्ट आहे ना, हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. ओके. मल्टी थ्रेडिंग इज अ कन्सेप्ट ऑफ ऑलमोस्ट 1 मंथ, 1 महिन्याचा पूर्ण कन्सेप्ट आहे हा. तर मल्टी थ्रेडिंग ज्यावेळेस तुम्ही बँकिंग डोमेनचे इंटरव्ह्यू द्यायला जाता ना, नॉट मे बी नॉट ऑन ॲट फर्स्ट फ्रेशर लेवल, पण ज्यावेळेस तुम्हाला 3, 4, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स होतो ना, त्यावेळेस तुम्हाला मल्टी थ्रेडिंग येणं महत्वाचं असते. आणि स्पेशली ज्यावेळेस तुम्ही बँकिंग डोमेन, म्हणजे सिटी बँक कंपनी आहे. ठीक आहे. सिटी बँक बँक पण आहे आणि यांचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पण आहे. HSBC पण आहे. ठीक आहे. अजून तुमचे मास्टर कार्ड आहे. या टाईपच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये जावा यूज होतं आणि ज्यांचे अप्लिकेशन, आपण कोणतंही नेट बँकिंगचं जे अप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी मल्टी थ्रेडिंग यायला पाहिजे. ओके. तर बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला मल्टी थ्रेडिंग ही कंपल्सरी राहतं, तर याच्यासाठी आपल्याला याला प्रिपेअर करायला लागेल. ओके. नाउ दिस मेक्स सेन्स दॅट युझिंग मल्टी थ्रेडिंग in financial domain or banking domain where we need to make sure that every thread gets execute properly, we should go and use their thread safe methods or thread safe classes. ठीक आहे. मग थ्रेड सेफ कुठं गरज नाही, आपल्याला थ्रेड सेफ्टीची गरज कुठं नाहीये?
कुठं नाहीये? कॅन एनीवन टेल मी वन एक्झाम्पल वेअर वी डोंट नीड थ्रेड सेफ्टी? कॅन एनीवन टेल मी? इमॅजिन करू शकतो कोणी? ओके. गेम तुम्ही डेव्हलप करता गेम. ठीक आहे. गेम मध्ये एक टार्गेट असतं इथं. ठीक आहे. या टार्गेटला मारण्यासाठी किती भरपूर थ्रेड्स येत असतात, राईट? आणि दिस थ्रेड्स आर अलाउड टू किल दिस टार्गेट. मग मल्टिपल थ्रेड्स कॅन go and achieve this. Multiple threads can go and kill these targets. Okay, give me 1 second. Okay, now got the concept, guys? What is thread safe and what is not thread safe? Yes, sir. Okay, now, okay, now स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर यांना आपण थ्रेड सेफ म्हणतो, एक थ्रेड सेफ नाहीये. ठीक आहे. हे थ्रेड सेफ नाहीये, स्ट्रिंग बिल्डर थ्रेड सेफ नाहीये, स्ट्रिंग बफर थ्रेड सेफ आहे. मग कसं होणार? आपल्याला कसं दिसेल की हा थ्रेड सेफ आहे की थ्रेड सेफ नाहीये? दिसायला पण पाहिजे, राईट? राईट. आपल्याला तर सिंपल हे पब्लिक क्लास आहे तिथं. इथं जर पाहिलं तर काय आहे? स्ट्रिंग बफर. सी स्ट्रिंग बिल्डर जो आहे हा, हा पण एक सिंपल नॉर्मल क्लास आहे. स्ट्रिंग बिल्डर पब्लिक फायनल क्लास स्ट्रिंग बिल्डर एक्सटेन्स ऍबस्ट्रॅक्ट स्ट्रिंग बिल्डर आणि जे काय असेल ते. ठीक आहे. तसाच तसाच तुमचा स्ट्रिंग बफर क्लास पण आहे. कुठे गेला? हा स्ट्रिंग बफर पहा, इथं पहा, दोन्ही क्लासच्या डेफिनेशन सारख्या आहेत. बरोबर, राईट? दोन्ही क्लासच्या जे डेफिनेशन आहेत, दोन्ही क्लासचं जे डिक्लेरेशन आहे ते सारखं आहे. इथं पण पब्लिक फायनल क्लास स्ट्रिंग बफर लिहिलं, इथं पब्लिक फायनल क्लास स्ट्रिंग बिल्डर लिहिलं. एक्सटेंड्स ऍबस्ट्रॅक्ट स्ट्रिंग बिल्डर एक्सटेंड्स ऍबस्ट्रॅक्ट स्ट्रिंग बिल्डर, राईट? मग अपेंडेबल सिरियलायझेबल कम्पॅरेबल ह्या काय गोष्टी असतात त्या आपण पाहूत समोर. ठीक आहे. अपेंडेबल सिरियलायझेबल कम्पॅरेबल स्ट्रिंग बिफर अँड कॅरेक्टर सिक्वेन्स ह्या सगळ्या गोष्टी सेम आहेत, राईट? आहे सेम. मग आपण एकाला थ्रेड सेफ आणि दुसऱ्याला थ्रेड नॉट सेफ का म्हणतोय? स्ट्रिंग बिल्डरला नॉट नॉट सेफ का म्हणतोय आणि याला सेफ का म्हणतोय, थ्रेड सेफ? कशावरून कळतंय की आपण याला थ्रेड सेफ म्हणायचं आणि याला नॉट थ्रेड सेफ म्हणायचं? ठीक आहे. तर एक डिफरन्स असतो, एक गोष्ट असते की कोणत्याही क्लासच्या मेथड मध्ये तुम्ही इथं कंट्रोल ओ करा. स्ट्रिंग बफर मध्ये मी कंट्रोल ओ केलं आणि याच्यामध्ये एका मेथडला, कोणती मेथड घ्या, मे बी अपेंड मेथड घ्या, अपेंड माहिती आहे आपल्याला. अपेंड मेथड घ्या आणि इथं पण अपेंड मेथड घ्या. या दोन्ही, ही अपेंड मेथड आहे, ही अपेंड मेथड आहे. ठीक आहे. या दोन्ही मधला मला डिफरन्स सांगा, कोण सांगू शकते? व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन दिस टू मेथड्स? सी द डिफरन्स इज all the method of thread safe class all the method of thread safe class are synchronized method. Are what? Synchronize method. Are what? Synchronize. इथं पहा, अपेंड मेथडच्या बाजूला सिंक्रोनाइज लिहिलं. इथं अपेंड मेथडच्या बाजूला, सॉरी, अपेंड मेथडच्या बाजूला सिंक्रोनाइज लिहिलंय, व्हेअरएज इथलच्या अपेंड मेथडच्या बाजूला सिंक्रोनाइज नाहीये.
ठीक आहे. सिंक्रोनाइज म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या मेथडला थ्रेड सेफ बनवायचं असतं ना, त्यावेळेस आपण या मेथडला सिंक्रोनाइज डिक्लेअर करतो. याला आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण आपल्या स्वतःच्या मेथड सिंक्रोनाइज बनवणार आहोत मल्टी थ्रेडिंगच्या वेळेस. पण सध्यासाठी लक्षात ठेवा की थ्रेड सेफ्टी कशी अचीव करू शकतो आपण. तर आपण काय करायचं, त्या मेथडला सिंक्रोनाइज बनवायचं. तर सिंक्रोनाइज बनवलं की ही मेथड थ्रेड सेफ होते. तर या दोघांमधल्या मेथड सेम आहेत. फक्त डिफरन्स हा आहे की स्ट्रिंग बफर क्लास मधल्या सगळ्या मेथड सिंक्रोनाइज आहेत. इथं पहा, कॅरेक्टर सेट, कॅरेक्टर ऍड सिंक्रोनाइज आहे, अपेंड सिंक्रोनाइज आहे, ही वाली सिंक्रोनाइज आहे. वेरा स्ट्रिंग बिल्डर मधल्या सगळ्या मेथड नॉन सिंक्रोनाइज आहेत. इथं पण सिंक्रोनाइज नाहीये, इथं पण सिंक्रोनाइज नाहीये, कुठंच सिंक्रोनाइज नाही भेटणार तुम्हाला याच्यामध्ये. सी, अपेंड 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 डिलीट कॅरेक्टर ऍड सिंक्रोनाइज नाहीये. याच्यामध्ये जा खाली पहा, अपेंड 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 रिप्लेस. सी, हे रिप्लेस सिंक्रोनाइज आहे, राईट. रिप्लेस जी आहे किंवा सबस्ट्रिंग आहे ही पण सिंक्रोनाइज आहे, रिप्लेस पण सिंक्रोनाइज आहे, सब सिक्वेन्स पण सिंक्रोनाइज आहे. व्हेअर याच्यातले कोणतीच मेथड सिंक्रोनाइज नाहीये. समजलं? तर स्ट्रिंग बफर मधल्या, सो ऑल द मेथड्स फ्रॉम स्ट्रिंग बफर क्लास आर सिंक्रोनाइज. तर ते म्हणतील की व्हाय व्हाय स्ट्रिंग बफर क्लास इज अ सिंक्रोनाइज क्लास, व्हाय थ्रेड सेफ क्लास, बिकॉज all methods from this class are synchronized. All methods from this class are synchronized method. Whereas string buffer मध्ये, string builder मध्ये काय असणार? All methods from this class are non-synchronized method. What type of method are these? Non-synchronized method. Synchronization म्हणजे काय? आता एवढ्यावरून तुम्हाला काय वाटतं सिंक्रोनायझेशन म्हणजे काय असतं? काही नाही. सिंपल काय आहे? तुमचा जो भंडाऱ्याचा टेबल आहे, ठीक आहे, भंडाऱ्याच्या टेबलच्या जागी, भंडाऱ्याच्या टेबलच्या तिथं काय आहे तुमचं? ओके, असं असते का? वॉट एव्हर इट इज. ओके, भंडाऱ्याच्या टेबलच्या तिथं काय आहे? हे जे आहेत ना, हे जे आयटम्स ठेवलेले आहेत ना, तर ज्यावेळेस तुम्हाला थ्रेड सेफ भंडारा करायचा असतो, त्यावेळेस तुम्ही काय करता, इथं काहीच नाही, तिथं जे बॅरिगेड्स बनवतो ना आपण लाकडाचे मंदिरात, ओके, त्याच्यामध्ये फक्त एकाच माणसाला आतमध्ये येता येते. तर हे सिंक्रोनाइज म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मेथडला सिंक्रोनाइज करायचं ना, त्यावेळेस आपण हे असे बॅरिगेड्स बनवणार, जेणेकरून ऍट ए टाइम एकच माणूस आतमध्ये एंट्री करू शकते. आणि असंच इकडे जायला पण राहणार. ठीक आहे. नॉन सिंक्रोनाइज मध्ये काय असणार? नॉन सिंक्रोनाइज मध्ये काय असणार? काहीच नसणार. सगळे लोक येऊन तुटून पडणार, ज्यांना जे भेटेल ते घेऊन निघून जाणार. बरोबर आहे. मग जेव्हा सिंक्रोनाइज कीवर्ड आपण मेथडच्या बाजूला लिहितो, याचा अर्थ असा की आपण हे बॅरिगेड्स तयार करतो आणि एका वेळेस एकाच माणसाला अलाउड करतो. व्हेअरएज नॉन सिंक्रोनाइज, ज्यावेळेस आपण सिंक्रोनाइज कीवर्ड मेथडच्या बाजूला लिहित नाही, त्यावेळेस काय करतो, सगळ्या लोकांना एकदाच ऍट टाइम एंट्री देतो. दिस इज व्हॉट इज युअर थ्रेड सेफ्टी अँड दिस इज व्हॉट इज युअर सिंक्रोनाइज कीवर्ड डू. समजलं? सी, दिस सिंक्रोनाइज कीवर्ड, थ्रेड सेफ्टी हे फक्त थेरॉटिकल कन्सेप्ट समजून घ्या. आज एक्झॅक्टली असतं काय, किंवा थ्रेड सेफ जेव्हा कधी कधी थ्रेड सेफ म्हणतं त्यावेळेस नेमकं होतं काय, नेमकं असतं काय. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी आपण म्हणजे बाकीचे इन डिटेल इम्प्लिमेंटेशन हे आपण मल्टी थ्रेडिंगच्या वेळेस पाहू. पण आजचा आपलं टार्गेट होतं की वी शुड बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज वी शुड बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग बफर अँड स्ट्रिंग बिल्डर. आय होप यू गाईज गॉट द सेम. समजलंय सगळं स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर बाबत, Yes. राईट? अँड अबाउट स्ट्रिंग क्लास टू. Okay, so this is all about our string class, string buffer class, string builder class, guys. Okay, if you guys have any doubts, you guys can always anytime ping me. I don't see any of yours message to me. If you guys are getting, if you guys are practicing, trying these examples at your home. ओके, जर तुम्हाला काही डाऊट्स येत नसतील तर वेल अँड गुड, पण जर डाऊट येत असतील तर मेक शुअर गाईज यू गाईज आस्क मी. ओके, ठीक आहे, सो दॅट मेक शुअर यू guys क्लिअर युअर कन्सेप्ट right now only, otherwise it will be late for you. Okay guys, we'll stop here, we'll continue tomorrow. In tomorrow's session we'll start, I think, with exception handling.
Okay, I'm planning to start exception handling, but we'll see. ठीक है, bye bye guys, Yes, take sir. care.